नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये उदयकांतची डेड बॉडी आता समोरच असते. ईश्वरी आणि बाकीचे सगळे घाबरलेले असतात. आता उदयकांतची बॉडी तिथेच असताना ईश्वरी त्या खोलीमधल्या बाजूच्या रूममध्ये जाते आणि आजूबाजूला काही आहे का ते शोधत असते. ईश्वरी आता इथून जात असताना एके ठिकाणी तिच्या पायाला काहीतरी लागल्यासारखं होतं, चपलीला घासल्यासारखं काहीतरी होतं, म्हणून ती बघायला जाते. तर तिच्या पायाला आता घुंगरू असतं. आता घुंगरू ही बघते आणि म्हणते की हे घुंगरू इथे कसं आलं. आता तिला प्रश्न पडतो की नेमकं हे सगळं काय आहे. म्हणजे जे काही आम्ही विचार केला होता, म्हणजे मी विचार केला होता ते सगळं खरं आहे. या सगळ्याच्या मागे एक बाईच आहे. हे सगळं एक बाईच करत आहे. आता माझ्या लक्षात आलं आहे. म्हणून ती आता पटकन पळ काढते आणि इकडून तिकडे शोधायला लागतं की कोणी सापडतं आहे का किंवा कोणी लपलं आहे का. म्हणूनच ती बाहेर येऊन बघते. म्हणजेच तो दरवाजा, मेन दरवाजा, तिथे येऊन बाहेर बघते की कोणी दिसतं आहे का. तोपर्यंत तिथे कोणीही दिसत नसतं. आता अर्णव तिकडे टॉर्च मारत असतो आणि उदयकांतची बॉडी पोलीस वगैरे खाली घेतात आणि त्याला बघत असतात. तेवढ्यात ईश्वरी आता बाहेर येऊन शोधायला लागते आणि मामी तिच्यासमोर येते, अगदी अंग वगैरे झाडत, पाणी झाडत. तेव्हा ईश्वरी तिच्याकडे बघते आणि दचकून म्हणते की मामी तुम्ही इथे. तेव्हा ती म्हणते की अगं काय झालं आतमध्ये. अगं मला समजलं की उदयकांतचं लोकेशन इकडे ट्रेस झालं आहे, म्हणून मी आले इकडे शोधायला. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्हाला समजलं. ती म्हणते की हो अगं, तो उदयकांत कुठे, बघू दे झाला, सापडला आहे का तो. तेव्हा ईश्वरी म्हणते की ते आतमध्ये येतं. मग लगेच वल्लेरी म्हणायला लागते की थांब, आता चांगला चोप देऊया त्याला, बरं झालं पोलिसांनी पकडलं तर त्याला, असं म्हणून ते मुद्दाम नाटक करत आतमध्ये निघून जाते. आणि वल्लरी आतमध्ये गेल्यावर ईश्वरी विचार करायला लागते की इथे मामी अचानक कशी काय आली, म्हणजे आम्हालाच हे सगळं समजलं मामी. तेव्हा मग ईश्वरी आता कसलाही विचार न करता पळत पळत आतमध्ये जाते. तिलाही जरा हे सगळं डाऊटफुल वाटत असतं. आणि ते आतमध्ये गेल्यावर पोलिसांनी त्या उदयकांतची बॉडी पूर्ण खाली घेतलेली असते आणि त्याला गळफास लागून त्याचा पूर्णपणे जीवच गेलेला असतो. तर इन्स्पेक्टर साहेब हे बघत असतात आणि तेवढ्यात वल्लरी येते आणि म्हणते की काय हो, कुठे उदयकांत. तेवढ्यात ती जोरात किंचाळते आणि म्हणते की हे काय, हा उदयकांत. तेव्हा मामा तिला बाजूला घेतो. अर्णव म्हणतो की मामी बाजूला जरा उभी राहा. तेव्हा आता मामा म्हणायला लागतो की जरा थांब, तू टेन्शन घेऊ नको, जरा इथे थांब, त्याचा जीव गेला आहे. तेव्हा ती म्हणते की काय, कसं झालं हे सगळं. तेव्हा मामा म्हणतो की अगं त्याने आत्महत्या केली आहे. तेव्हा मात्र मामी तोंडाला हात लावते आणि इतकं नाटक करते की जणू काही ती खूप पहिल्यांदा त्याला मारल्यासारखं बघितलं आहे. खरं तर जीव मामीने घेतला, पण ती नाटक खूप करून दाखवत असते आणि अशी बाजूला जाऊन उभी राहते. तेव्हा मामा तिच्याकडे बघतच राहतो आणि उदयकांत याचा पूर्णपणे आता जीव गेलेला असतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अर्णव, ही बॉडी आता आपल्याला पोस्टमॉर्टमला पाठवावी लागणार आहे. नक्की काय झालं आहे, कसं, हे सगळं बघावं लागणार आहे. तेव्हा मग आता लगेचच इन्स्पेक्टर साहेब असं बोलल्यावरती ती घाबरते, कारण की त्याने आत्महत्या केलेलीच नसते, त्याने स्वतः गळफास लावलेलाच नसतो. चित्र काही वेगळंच असतं. मग नंतर इन्स्पेक्टर साहेब त्याला म्हणतात की आता ही चिठ्ठी आहे ना, ही चिठ्ठी तुम्ही वाटल्यास हिचा फोटो काढून घ्या, आम्हाला ही चिठ्ठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवावी लागेल. मग अर्णव ती फोटोची चिठ्ठीची फोटो काढून घेतो आणि इन्स्पेक्टर साहेब ती चिठ्ठी पुन्हा घेतात. हे सगळं होत असताना आता मामी मात्र आतल्यात खूप घाबरत असते की ही चिठ्ठी पण पोलीस घेऊन गेले. आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अर्णव साहेब, आता तर ह्या उदयकांतचा पूर्ण जीव गेलेला आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता इथे थांबण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. ही बॉडी आम्ही फॉरेन्सिक लॅबला, म्हणजेच आम्ही पोस्टमॉर्टमसाठी पाठवत आहोत. शिवाय तुम्ही इथे सगळे निघा आता, इथे कोणी थांबू नका, रिस्की असू शकतं. असं म्हणून आता सगळ्यांना पोलीस पाठवतात आणि पूर्ण अंधारामध्ये हा सगळा प्रॉब्लेम झाल्यामुळे कोणाला काहीच कळायला मार्ग नसतो की नेमकं काय झालेलं आहे ते. तेवढ्यात आता इन्स्पेक्टर साहेब हे फोन लावून हा बॉडी एक फॉरेन्सिकला पाठवतोय असं म्हणून निघालेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं घरी सगळेजण आलेले असतात. वल्लरी ही तिथेच अजून लांब बसलेली असते. नॉर्मल दाखवत असते की जणू तिलाही टेन्शन आलं आहे. नम्रता सगळ्यांना पाणी घेऊन येते की जिजू, बाबा हे घ्या, पाणी घ्या. तेवढ्यात सगळे असे टेन्शनमध्ये बसलेले असताना तिथे आकाश येतो. आकाश म्हणतो की एक मिनिट, व्हॉट्स रॉंग विथ यू गाईज, सगळेजण असं चेहरा पाडून का बसले, काय झालं आहे, काही एनी प्रॉब्लेम. तेव्हा मग लगेचच आकाश म्हणतो की हो अरे, एक प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे त्या उदयकांतने आत्महत्या केली. ते ऐकल्यावर आकाशलाही धक्का बसतो. तो म्हणतो की व्हॉट, त्या उदयकांतने आणि आत्महत्या कशी काय. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, त्याने आत्महत्या केलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्याने स्वतः सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. हे ऐकून आकाशलाही धक्का बसतो.
ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला जरा तुम्ही त्या सुसाईड नोटचा फोटो काढला आहे ना, तो जरा मला दाखवा प्लीज. तेव्हा मग अर्णव तिला मोबाईल काढून देतो आणि ईश्वरी त्या सुसाईड नोटचा फोटो आता वाचत असते. जे काही लिहिलं आहे त्यामध्ये आता ईश्वरी सगळ्यांना वाचून दाखवायला लागते. त्यामध्ये ती वाचते की मी उदयकांत भास्कर राजे शिर्के, मी स्वतः आत्महत्या करीत आहे. या जीवाला मी खूप कंटाळलेलो आहे आणि मी आतापर्यंत जे काही गुन्हे केलेत ते सगळे मी कबूल करतो आहे. मला पश्चाताप झाला आहे. पोलीस सतत माझा पाठलाग करत आहेत आणि पोलिसांपासून पळून पळून मला खूप कंटाळा आलेला आहे. त्यामुळे मी स्वतःचा आत्महत्या करून देहत्याग करीत आहे. हे सगळं जे काही आतापर्यंत घडलं आहे या सगळ्याला जबाबदार मीच आहे. माझा मोठा भाऊ, याला मी प्रत्येक वेळेला त्रास देत आलो, त्याला सुखी जगू दिले नाही आणि म्हणूनच त्याचा संसारही उद्ध्वस्त केल्याचं पाप माझ्या माथी आहे. मी त्यांच्या मुलांनाही त्रास दिला आहे, त्यांना घरातून बाहेर हकलून टाकले. या सगळ्याचा मला इतका पश्चाताप झाला आहे की मी आता कोणाला तोंड दाखवायच्याही लायकीचं राहिलेलो नाही आहे. त्यामुळे मी आता एकच गोष्ट ठरवली आहे, ते म्हणजे की पोलिसांपासून सुटण्यासाठी आणि माझ्या आयुष्यातनं हे सगळे जे काही पापं आहेत ते घालवण्यासाठी मी स्वतः आत्महत्या करीत आहे आणि माझं आयुष्य मी संपवत आहे, असं आता त्यांनी लिहिलेलं असतं. तर इथे वल्लरी अगदी मोठीत जीव घेऊन ते ऐकत असते, कारण की हे सगळं लिहिलेलं तिचंच अक्षर असतं. नंतर ईश्वरी पुढे वाचत असते की उदयकांतने पुढे असंही लिहिलं आहे की दादाच्या आयुष्यात गेल्या काही वर्षांपूर्वी जे काही घडवलं होतं चुकीचं, तेही सगळं मीच घडवलं होतं. सात्विका गेली असेल तीही माझ्यामुळेच गेली असेल, कारण की मीच त्यांच्या आयुष्याला इतकं मोठं दुःख दिलं होतं. आणि त्या दिवशी जे घडलं होतं म्हणजे सुप्रिया आणि त्या दादाचं दोघांचंही जे काहीतरी आहे असं दाखवण्याचाही प्रयत्न मी केला होता आणि तिकडे त्याच हॉटेलवरती मीडियाला पाठवण्याचं कामही माझंच होतं. त्याला बदनाम करण्याचं काम मीच केलं होतं इतक्या वर्षापूर्वी, कारण की मला त्याच्याकडून पैसा हवा होता आणि म्हणूनच मी हे सगळं घाणेरडं कृत्य केलं होतं. त्यासाठी खरंच मला खूप वाईट वाटत आहे आणि मी एकच म्हणेन की मला क्षमा करावी. मी खूप मोठी चूक केली आहे आणि ती आता भोगण्यासाठी मला खरंच म्हणजे खूप चुकीचं वाटतं आहे. मी हे करायला नको हवं होतं आणि ते माझ्याकडून झालं आहे आणि इतक्या वर्षापूर्वी जे घडलं तेही आता गेल्या काही दिवसांपासून घडलं आहे. ते म्हणजे मी दादाला पैसे मागत होतो तरीही तो मला देत नव्हता. म्हणजे जेव्हा स्पर्धा सुरू होती, घरात कोणीही नव्हते, तेव्हा पण मी एकदा घरात कोणी नसताना घरात गेलो होतो आणि त्याला धमकी दिली होती. त्याला सांगितलं होतं की माझं नाव कुठेही घ्यायचं नाही, मला फक्त पैसे द्यायचे. परंतु तरीही रमाकांत ऐकला नाही आणि म्हणूनच मी त्याच्यावर चिडलो. माझे काही गुंड मी बंगल्यावर घेऊन आलो. अर्णव नसताना मी हे सगळं केलं. गुंड बंगल्यावर घेऊन त्याला मी किडनॅप केलं होतं आणि त्यानंतर मग कुठेही कुठला पुरावा सापडू नये म्हणून त्याचा मोबाईलही मी घरामागच्या गार्डनमध्ये पुरून ठेवला होता. आता हे सगळं कन्फेशन वल्लरीने अगदी डोकेबाजपणाने लिहून ठेवलेलं असतं, तिच्यावर कोणताही संशय येऊ नये म्हणून. तर अर्णव हे सगळं ऐकत असताना त्याला एक ऐकून खूप राग येत असतो. नंतर मग आजी म्हणते की खरं तर हे सगळं होत असताना ठीक आहे, मला एक गोष्ट समजली की ह्याने सगळं केलं, पण इतकं व्यवस्थित आणि काही. तेव्हा आजी ह्या सगळ्या गोष्टी म्हणते की जर या माणसाला अगोदरच त्याच्या चुकांची उपरती झाली असती तर आज रमाकांतराव जिवंत असते आणि माझी सात्विका त्यांचा संसारही सुखाचा झाला असता. त्या माणसाने गेल्या काही वर्षांपूर्वी जे पाप केले त्याचं दुःख अजूनही माझे घरातले भोगत आहेत. आता त्या माणसाला उपरती येऊन काय उपयोग? त्यांनी आत्महत्या करून तरी काय उपयोग? या सगळ्या गोष्टी घडायच्या ते घडून गेल्या ना, असं म्हणून आजीला आता खूप त्रास होत असतो. तेव्हा मामा म्हणतो की आई हे बघ, तुला त्रास होतोय मान्य, पण प्लीज शांत हो. मग नंतर लगेचच आता सगळे हे बोलत असताना ईश्वरीच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी सुरू असतं. नंतर ईश्वरी म्हणते की नाही, म्हणजे मला ना असं वाटत नाही अर्णव सर की ह्या सगळ्याच्या मागे हा एकटा उदयकांत असू शकतो. मला काहीतरी डाऊट येतोय. आता वल्लरी लगेच तिला विचारते की काय गं, आता तुला कसला डाऊट येतोय? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, म्हणजे मला डाऊट येतोय असा की हे सगळं घडलं आहे त्यामागे नक्कीच उदयकांत असेल का? तेव्हा वल्लरी म्हणते की अगं, आता याने एवढी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे ना आणि तरीही डाऊट. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मला जरा काहीतरी वेगळं वाटतंय. आता मामी हे सगळं ऐकत असते आणि मामीला मनातल्या मनात मात्र खूप राग येत असतो. तर त्याचबरोबर इथे आता अर्णवचं डोकं चालेनासं झालेलं असतं. मामा म्हणतो की ईश्वरी, तू जे काही म्हणते त्या गोष्टी पण तथ्य आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, या सगळ्याच्या मागे एक बाई आहे असं सांगितलं होतं मग माझ्या आईने. मग हे सगळं नक्कीच काहीतरी चुकीचं आहे.
तेव्हा मामा म्हणतो की मला पण असं वाटतं आहे की या उदयकांतने जे जे काही केलं आहे ते या सगळ्या चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे आणि या सगळ्याचं त्याला कदाचित गिल्ट आला असेल तर, किंवा त्याने मनामध्ये स्वतःलाच दोष दिला असेल तर, असंही काही असू शकतं. ईश्वरी म्हणते की नाही मामा, मला ना तसं वाटत नाही आहे. म्हणजे हा जो उदयकांत आहे हा तसा माणूस नाही आहे. त्याने आत्तापर्यंतची जी कृत्य केलेत ना त्यावरून तरी मला जरा वेगळंच जाणवते. म्हणजे काहीतरी गडबड आहे. हे नक्की उदयकांतने केलं आहे की काही हे समजत नाही. तेव्हा आता मनातल्या मनात वल्लरी घाबरते. म्हणते की ही ईश्वरी प्रत्येक वेळेला ना हिला जास्तीचं डोकं चालवायलाच प्रत्येक वेळेला आवडतं. म्हणजे असं काही केलं तर ही माझ्यापर्यंत नक्कीच पोचेल. हिचं डोकं तिथल्या तिथे ठेचलं पाहिजे, नाहीतर ही अर्णवच्या डोक्यामध्ये आणखी काहीतरी भरवत राहील. नंतर वल्लरी असं मनात विचार करल्याबरोबर नम्रता बोलते की ईश्वरी असंही असू शकतं ना की कदाचित त्याने असं करण्यासाठी म्हणजे एका बाईचं नाव पुढे केलं असेल. त्याने मुद्दामच स्वतःचा त्या बाईवर ढकलण्याचा प्रयत्न वगैरे केला असेल तर असंही असू शकतं. तेव्हा वल्लरी म्हणते की हो अशीही शक्यता आहे. पण त्यानंतर मग ईश्वरी म्हणते की नाही तसं नाही आहे. ज्याप्रमाणे मला आईने सांगितलं होतं की तिला इंटरव्ह्यूसाठी त्या हॉटेलमध्ये पाठवणारी एक बाई होती, शिवाय रमाकांत बाबांना पण सांगितलं गेलं होतं की तिकडे इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे, म्हणजे तुम्हाला घ्यायचे आहे, अशा प्रकारे त्या दोघांनाही तो संदेश पोहोचवणारी ती एक बाईच होती. मग ह्या सगळ्याच्या मागे पण ही बाईच असू शकते असं मला वाटतंय. आणि मग असं म्हटल्याबरोबर इथे आता हे सगळं म्हटल्याबरोबर ईश्वरीचं म्हणणं मात्र अर्णवलाही विचार करायला लागणारसारखं असतं. त्याबरोबर आता ईश्वरी म्हणते की या सगळ्या गोष्टींना खूपच एक वेगळ्या प्रकारला नेऊन ठेवता येतं. म्हणजे विचार करण्यासारखं आहे सगळं हे, म्हणजे एकदा बघितलं पाहिजे नक्की काय आहे. तेव्हा मामी मात्र गप्प असते. मामी म्हणते की ही ईश्वरी या सगळ्या गोष्टी म्हणजे खोदून काढल्याशिवाय राहणार नाही आहे. हिचं तोंड आता बंद तरी कसं करावं, मामीला टेन्शन आलेलं असतं. तर इथे ईश्वरी म्हणते की मला अजूनही आठवतं आहे की जेव्हा मी आणि सरांनी उदयकांतच्या प्रकरणाबद्दल धुमाळला पकडलेलं होतं, तर तो पत्रकार धुमाळ त्यावेळेला आम्हाला सगळं सत्य सांगत होता की त्यावेळेला त्याला एका बाईनेच पैसे दिले होते. म्हणजे आईची आणि बाबांची बदनामी करण्यासाठी त्यांना पाठवलं गेलेलं होतं. तर त्याच वेळेला हे सगळं घडवणारी ती एक बाईच होती आणि त्या बाईनेच पैसे दिले होते. आणि त्याच वेळेला त्या बाईचं जेव्हा तो नाव घ्यायला गेला होता त्या क्षणी त्याच्यावरती हल्ला झाला होता आणि उदयकांत धुमाळ तिथल्या तिथे ठार झाला होता. आता मात्र वल्लरीलाही तो सीन आठवतो, कारण हे सगळं घडवणारी तीच तर होती. अर्णव म्हणतो की हो मी सिंदूर एक्झॅक्टली, म्हणजे त्यावेळेला धुमाळ पण आपल्याला सत्य सांगायला चाललाच होता, पण तेव्हा त्याच्यावरती कोणीतरी हल्ला केला होता. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मी सिंदूर त्याच्यावर हल्ला करणारा कदाचित तो उदयकांतच असू शकतो, असंही असेल. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, पण मला तरी तसं वाटत नाही आहे की त्याच्यावर हल्ला करणारा हा उदयकांतच होता. मग त्याबरोबर अर्णव म्हणतो की मी सिंदूर मला ना खरंच म्हणजे काही समजत नाही आहे की हे सगळं कसं आणि काय करावं ते. या सगळ्या गोष्टींना काही वेगळ्याच ठिकाणी नेऊन ठेवत आहेत. तेव्हा मग ईश्वरी पण अर्णवला म्हणते की अर्णव सर, आपण या सगळ्या गोष्टींवरती करूया विचार. हे जे काही चाललं आहे सगळ्या गोष्टी आपल्याला शांतपणे हाताळल्या पाहिजेत. मग सगळेच ईश्वरीच्या बोलण्यावरती विचार करायला लागतात, कारण की तिचं बोलणं असतं हे पूर्ण विचार करायला लावणारं असतं. नम्रताही म्हणत असते की जर चिठ्ठी ही त्या धुमाळने लिहून ठेवली असेल तर मग कदाचित त्या बाईचं हे सगळं त्यांनी कसं नाही लिहून ठेवलं, त्याला हे करणारी बाईच असू शकते असं. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो तसाही काही प्रकार आहे. आजी म्हणते की ते काहीही असो, परंतु एक गोष्ट मात्र चुकीची घडली आहे की माझी सात्विका आणि माझे रमाकांतराव म्हणजेच माझे जावई दोघांचाही संसार या उदयकांत आणि त्या बाईमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. आणि हे सगळं खरंच मनाला न सहन होण्यासारखं आहे. किती काही झालं पण या सगळ्या गोष्टी आपण सोडू शकलो नाही. आता अर्णवलाही राग असतो की मला एकाच गोष्टीचा राग येतो आहे की त्या उदयकांतला मी स्वतःच्या हाताने संपवू शकलो नाही, तो स्वतःच गेला. आता मात्र मामी विचार करते की ही ईश्वरी ही काही शांत न बसणारी आहे. तिच्या डोक्यात ते विचार सारखे सारखे चालू राहणार. आता ईश्वरी तसंच करत असते, तिला काही शांतता जीवाला मिळत नसते, ती विचार करत राहिलेली असते. आणि तिला आता की डायनिंग टेबलवरती बसून तिच्या डोक्यात तेच कामावरल्यावर विचार सुरू असतात. म्हणजे ती चालते आणि तिच्या पायाला ते घुंगरू लागत आहेत ते एखाद्या बाईचेच होते, हे सगळं आता तिला आठवतं. आणि नंतर मग ती त्याच गोष्टीने विचार करत तिथेच बसलेली असते. तेवढ्यात मामा येतो आणि विचार करत असलेल्या ईश्वरीला विचारतो की एक मिनिट, म्हणजे आमची ईश्वरी अजून कसला विचार करते.
मामाला कळतं की ही नक्कीच काहीतरी विचार म्हणजेच काहीतरी करते जे तिच्या डोक्यातून अजून जात नाही आहे. ईश्वरीला तो आवाज देतो आणि ती पटकन मागे वळून बघते. मग मामा बघितल्याबरोबर ती जरा गप्प होते. तेवढ्यात आकाश मोबाईल बघत बसलेला असतो. त्याला येऊन नम्रता विचारते की आकाश आजच म्हणजे पहिल्यांदाच मी अशी तडकेवाली डाळ ट्राय केली होती. कशी झाली होती म्हणजे तुम्हाला कशी वाटली? पण आकाशचं मात्र लक्ष नसतं. ती म्हणते की काय हो आकाश म्हणजे कुठे लक्ष आहे तुमचं? मी जे काही म्हणते त्याच्याकडे जरा बघा तरी मी काय म्हणते. तो म्हणतो की नम्रता प्लीज माझं ना जरा एका वेगळ्या गोष्टीवरती डोकं चाललं आहे. तेव्हा ती म्हणते की काय बघताय? हे ईमेल वगैरे बघू नका, बस झालं आता काम. आताच तुम्ही बँगलोरवरून आले आहात ना? तो म्हणतो की नाही मी ईमेल बघत नाही आहे, मी ते चिठ्ठी बघतो आहे आत्महत्येची की हे सगळं काय आहे म्हणून. तेव्हा आता लगेचच पुढे हे बघितल्यानंतर वल्लरी ती सगळे फाईल्स वगैरे घेऊन आलेली असते. ईश्वरीच्या पुढची वल्लरी असते, तिला कोणतेही पुरावे मागे ठेवायचे नसतात. म्हणूनच ती म्हणते की ह्या ईश्वरीला ना काहीच कळत नाही. आता चिठ्ठी एवढी निरखून बघत आहेत, जर समजा माझं कोणतंही अक्षर किंवा काही हाती लागलं तर ती नक्कीच ओळखू शकते की हे सगळं मीच केलेलं आहे. त्यामुळे आत्तापर्यंत माझ्याकडे जे असलेले माझे पुरावे किंवा माझं अक्षर आहे ते सगळ्या गोष्टी मला इथेच आता जाळून टाकल्या पाहिजे. कारण की जर हे कोणाच्या हाती लागलं तर मात्र मी यामध्ये नक्की अडकेन. त्यासाठी ती आता सगळं जाळण्याचा प्रयत्न करत असते. मामा बाजूला येऊन बसतो आणि म्हणतो की वल्लरीचं जाऊ दे, मला सांग ईश्वरी तुझं काय चाललं आहे आता इथे? किती विचार करते आणि कुठला विचार करतेस तू? ईश्वरी म्हणते की छे मामा मी कुठे विचार करते, मी तर बसली आहे. मामा म्हणतो की अच्छा म्हणजे मला तू लपवतेस का माझ्यापासून? बघ जर खरंच तू मला माझा बाबा म्हणतेस की नाही, तुझा वडिलांसारखं मानतेस ना? ईश्वरी म्हणते की हो मामा, हा काही प्रश्न झाला का? तेव्हा मग मामा म्हणतो की मग मला तू सांगणार नाहीस का की तुझ्या मनामध्ये काय चालू आहे, तू काय विचार करते? ईश्वरी म्हणते की मामा मला ना एकच गोष्ट समजत नाही आहे. तेव्हा मामा म्हणतो की हो मी तुला तेच विचारत आहे की तुला काय समजत नाही आहे, तुला काय हवं आहे ते सगळं तू मला जरा सांग. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मामा एक गोष्ट समजत नाही आहे, ते म्हणजे की मला आपण आज उदयकांतचा खून म्हणजे उदयकांतने आत्महत्या केली बरोबर. मग त्याच वेळेला आपण सगळे तिथे गेलो होतो. पोलिसांनी आपल्याला घरी असताना सांगितलं होतं की उदयकांतचं लोकेशन ट्रेस झालं आहे. त्यानंतर आपण म्हणजे तुम्ही, मी, अर्णव सर, शिर्के आपण असे सगळेजण तिथे गेलो पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे. ईश्वरीला तो म्हणतो की हो बरोबर. मग ईश्वरी म्हणते की मामी तर त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. मग मामीला ते पत्ता तो कसा काय सांगितला कोणी? ते लोकेशन कसं कळलं मामीला की उदयकांत तिकडे स्ट्रेस झाला म्हणून? तेव्हा मामा आता शांत विचार करतो आणि म्हणतो की कदाचित हे सगळं सांगितलं असेल ते घरूनच सांगितलं गेलेलं असेल, म्हणजे अर्णवने वगैरे सांगितलं असेल असं तो म्हणतो. तर इथे अर्णव या बाजूत वेगळाच राहिलेला असतो. नम्रता म्हणते की आता तुम्हाला काय डाऊट वाटतो आकाश? त्या माणसाने तर पूर्ण चिठ्ठी लिहून ठेवली आहे की हे सगळं त्यानेच केलं आहे म्हणून, पण तरीही तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की हो म्हणजे मला वाटतंय काहीतरी गडबड आहे. आकाश म्हणत असतो की ही गोष्ट मला जरा न पटण्यासारखी आहे. म्हणजे बघा नम्रता, हा इतका क्रिमिनल मोठे मोठे रेकॉर्ड्स असणारा माणूस आहे जो कोणालाही घाबरणार नाही. इतके वर्ष तो पोलिसांपासून पळत आहे. शिवाय त्याने काही गोष्टी केल्यात म्हणजे बरेच केसेस त्याच्या नावावरती आहेत. आणि हा असा माणूस आहे की तो कधी कोणाला न जुमानणारा आहे. आम्ही अगोदरपासून त्याला अगदी व्यवस्थित ओळखतो. मग हाच माणूस कसा काय गिल्टी येऊन आत्महत्या करेल? नाही मला हे जरा काहीतरी फिशी वाटतंय. म्हणजे हा माणूस हा इतका धीट नाही आहे किंवा ह्या माणसाला इतकं स्वतःचा जीव संपवण्याची घाई नाही लागली आहे. समथिंग इज फिशी असा तो विचार करत असतो. तर इथे वल्लरीने मात्र एक वाडगं घेऊन म्हणजेच एक मोठं भांडं घेऊन त्याच्यामध्ये स्वतःचे सगळे जे कागद स्वतःचे लिहिलेलं सगळं काही जाळून टाकलेलं असतं. आणि ते जाळत असताना ती मात्र मनातल्या मनात खूपच खुश होत असते आणि म्हणते की फायनली माझं जे अक्षर आहे, ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आता जळल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे त्या ईश्वरीला आता काहीही करायला नको असं म्हणून ती खूप वैतागलेली असते. आणि त्याचबरोबर वल्लरी म्हणते की बघ आता कोणता पुरावा मिळतो ईश्वरी तुला ते बघ. माझा शेवटचा पुरावा तर मी जाळून टाकला, आता तुला काही मिळणार नाही. त्यानंतर आता इथे नम्रता ही म्हणत असते की हे बघा आकाश, तुम्ही इतका विचार करू नका, कारण की त्याने स्वतःची सुसाईड नोट लिहिलेली आहे. मग त्यात इतका विचार करण्यासारखं काय? कदाचित माणसाला आली असेल उपरती, त्याला वाटलं असेल की मी खूप मोठी चूक केली आहे आणि भरपूर त्रास दिला आहे, त्यामुळे मग कदाचित त्याने
स्वतःच उपरती केली असेल तर मग आपण काय करणार आहोत. नम्रता म्हणत असते की आकाश, तुम्ही ना इतका विचार करू नका. मला असं वाटतंय ना तुम्ही उगीचच विचार करता. आणि ईश्वरी जे म्हणते ना तिचं डोकं ना उगाच भलतीकडे चालत असतं, त्यामुळे तुम्ही तिच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. तेव्हा मामा म्हणतो की ईश्वरी, तुझंही म्हणणं बरोबर आहे की त्यावेळेला मी तर सांगितलं नव्हतं. ईश्वरी म्हणते की तुम्ही मामीला फोन नाही केला का. तेव्हा मामा म्हणतो की नाही, आपणच गडबडीत होतो ना गं, मग फोन तरी कसा करणार. ईश्वरी म्हणते की मला ना जरा तेच कळत नाही आहे, पण ठीक आहे, जर तुम्ही फोन नाही केला तर मग कोणी केला असेल फोन, हा पण प्रश्नच आहे ना. कारण आपण सगळे त्या पोलिसांच्या गडबडीत तिथे गेलो आणि नेमकं काय झालं तेच कळलं नाही. तेवढ्यात मामा लगेच बोलून दाखवतो की अगं हो, कदाचित मी केला नसेल किंवा तू केला नसेल तर अर्णव आहे ना आपला, त्याने कदाचित मामीला केला असेल फोन. हो, अर्णवनेच केला असेल, असं म्हणून तो पटकन आता ती विषय टाळतो. ईश्वरीलाही माहीत असतं की कदाचित काहीतरी चुकीचं आहे, पण ती मामाला त्यावेळेला डाऊट येऊ देत नाही. ते म्हणते की ठीक आहे. तेव्हा आता इथे मामी म्हणत असते की ईश्वरी, अर्णव, तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही मला इतक्या सहजासहजी पकडाल पण नाही. आणि नंतर मग या सगळ्या गोष्टींमध्ये आता वल्लरी ही निघालेली असतानाच विचार करत असते की माझं आता सगळं काम संपलं. माझे शेवटचे पुरावे होते ना ते सगळे नष्ट झालेले आहेत. आता कोणालाही काहीही कळणार नाही आहे. माझे पुरावे नष्ट झाले म्हणजे काहीच फरक उरलेला नाही, असं म्हणून ती खूपच आता जास्त खुश होत असते. आणि त्यानंतर मामा म्हणतो की बरं ईश्वरी, राहू देतो आता, तू एक काम कर, तू आता आराम कर, बराच वेळ झालेला आहे. ईश्वरी म्हणते की हो, जाते, मी पण जातच आहे आता आराम करण्यासाठी. मामाही तिला सांगतो की आता जास्त विचार करू नकोस, राहू दे, जर काही असेल तर आपल्याला ती सांगणार, असं म्हणून ती आता तिथल्या तिथे त्याला थांबवतो. आणि मामा निघून जातो की जा आता तूही झोपायला जा, जास्त विचार करत बसू नको. आणि ईश्वरी पण म्हणते की हो मामा, मी पण जाते आणि टेन्शन घेत नाही. तर मामा तिथून निघून गेल्यावर वल्लरीच्या बाबतीत तिला थोडासा डाऊट यायला लागतो. आणि ती निघून गेल्यावर ईश्वरी म्हणते की नाही, इथे काहीतरी गडबड नक्की आहे, दाल में कुछ तो काला है. कारण की जर आम्ही सगळेजण इतक्या गडबडीत असताना गेलो होतो, मला तरी वाटत नाही की अर्णव सरांनी मामीला फोन केला होता. कारण की अर्णव सर तर माझ्याबरोबरच होते. मग मामीला तो पत्ता समजला तरी कसा, नक्की काय ही गडबड तिला कळत नव्हती. मामीने पुरावे तर नष्ट केलेले आहेत, परंतु आता इथे वेळ असते ते म्हणजे काय करायचं याची. अर्णव हा रूममध्ये एकटाच बसतोय आणि तोही सारखी ती सुसाईड नोट वाचत असतो. ईश्वरी तेवढ्यातच येते आणि बघत असते. ती म्हणते की कदाचित अर्णव सरांचं पण कशातच लक्ष नाही आहे, ना ऑफिस ना घरात कुठे, पण त्या उदयकांतला शिक्षा मिळण्यासाठी हे सगळं करत होते. आता ईश्वरी विचार करते की मी यांना सांगू का, म्हणजे यांच्याशी बोलू का, की मला मामीवर डाऊट आहे, यांच्याशी मी हे सगळं बोलून डिस्कस करू का. पण नाही, जर मी यांना हे सगळं बोलायला गेले तर हे माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवणार नाही आणि माझ्यावर चिडचिड करत बसतील, उगीचच नको, त्यापेक्षा मी गप्पच बसते, असं म्हणून ती आता गप्प बसलेली असते. आणि त्याचबरोबर हे सगळं होत असताना आता ईश्वरीला मात्र खूपच भीती वाटत असते की मामीच्याबद्दल जर मी बोलायला गेले तर मग काय होऊ शकतं. ईश्वरी आता बाजूला येऊन बसते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, काय झालं. ईश्वरीचा चेहरा पडलेला असतो. ती म्हणते की नाही, काय नाही. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, एक गोष्ट नक्की लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आपल्याला व्यवस्थित असे या गोष्टी करायच्यात. आणि तू चेहरा कसला पाडला. तेव्हा ती म्हणते की नाही, काय नाही. मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, खरं तर या सगळ्यामध्ये ना मला तुला थँक्यू बोलायचं होतं. तेव्हा तो म्हणतो की थँक्यू याच्यासाठी की तू मला खरंच खूप सपोर्ट केला आहेस या सगळ्या प्रॉब्लेममध्ये. म्हणजे जेव्हापासून हे सगळं घडलं आहे तेव्हापासून तुझा मला खरंच खूप मोठा सपोर्ट आहे. आणि थँक्स फॉर बीइंग ऑलवेज सपोर्टिंग मी, असं म्हणून तो आता तिला सपोर्ट करून थँक्यू बोलत असतो. आणि त्याच्या मनात काही वेगळंच सुरू असतं. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ईश्वरी विचारते की अर्णव सर, मला एक गोष्ट जरा सांगा की त्या दिवशी आपण उदयकांतकडे जात होतो परवा, तेव्हा काय घडलं होतं. म्हणजे त्याच वेळेला तुम्ही सांगितलं होतं का मामीला की आपण त्या पत्त्यावर जातोय किंवा उदयकांतचा पत्ता लोकेशन ट्रेस झालं म्हणून. अर्णव म्हणतो की नाही, माझ्याकडे वेळच कुठे होता मामीला सांगायला ते सगळं की पत्ता ट्रेस झाला आहे म्हणून. या सगळ्या गोष्टी काहीच वेळच नव्हता माझ्याजवळ, असं आता अर्णव तिला सांगतो. त्याच वेळेला मग ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे. मग अर्णव म्हणतो की नाही मिस इंदोर, जाऊ दे, तू कदाचित वेगळ्या एंगलनं विचार करत असशील. तिला मामाने वगैरे सांगितलेलं असेल त्या जागेवर पोचायचं.
ईश्वरी म्हणते की नाही, मला जरा हे सगळं डाऊटफुल वाटतंय. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की सिंदूर तू आराम कर. तर इथे वल्लरी ही रूममध्ये घाबरलेली असते. तेव्हा मामा तिला म्हणत असतो, अगं वल्लरी, तू कसला विचार करतेस? तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, मला अशी घाबरल्यासारखं झालं. मामा म्हणतो की असंच असतं काय ना, कधी कधी रूममध्ये ना कोणीतरी असल्यासारखं वाटतं ना, तेव्हा ती हो असं म्हणते. मामा म्हणतो की असंच असतं, आजूबाजूला ना अदृश्य शक्तींचा वास असतो. म्हणजे अतृप्त आत्मे आपल्या आजूबाजूला फिरत असतात. आपण त्यांच्याविषयी काहीतरी वाईट केलेलं असेल, त्यामुळे ते आपल्या आजूबाजूला सततचा वास करत असतात. तर इथे आता मामा हा सगळं वल्लरीला सांगत असताना ईश्वरीला मात्र थोडं टेन्शन आलेलं असतं. तेव्हा ईश्वरी आता म्हणते की अर्णव सर, मला काय करायचं हे सांगा. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की सिंदूर, आता तरी तू झोप, कसला विचार करू नको, शांत हो आणि सगळं काही ओके आहे, सगळं संपलं आहे आता, त्याच्यामुळे तू विचार करू नको असं म्हणून तो तिला आता झोपायला सांगतो. परंतु ईश्वरीच्या मनामध्ये वेगळंच सुरू असतं. ती डोकं टेकते पण तिच्या डोक्यातला विचार काही जात नाही. ईश्वरी विचार करत असते की काही झालं तरीही आता मामीच्या बाबतीतलं सत्य हे शोधून काढल्याशिवाय मला शांतता भेटणार नाही. ईश्वरी आता पुढे काय करणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.